नमस्कार मित्रांनो, सर्वांना तुम्ही प्रेम देताय. मी आज मी आपला जो प्रवास चालला आहे त्या प्रवासामध्ये एक विषय असा जसं काल जसा विषय झाला आपला की आपल्या लहानपणीच्या काही आठवणी आपल्याला पुढे जाऊन किंवा आत्ता कधीतरी आपल्याला आठवल्या की आपल्याला जरा बरं वाटतं. पण आज मी डायरेक्ट आता तुम्हाला एक अशा विषयावर नेतो आहे, जसं त्याला आपण OCD म्हणतो. मी डॉक्टर नाही आहे, पण मी या गोष्टीवर आज खूप स्टडी केली आणि मी एवढे वर्ष ही स्टडी करतो आहे त्या गोष्टीवरती. त्याला म्हणतो आपण ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर या आपण आपले जेवढे पण जण आहोत त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये आहे ते. आता सर्वांमध्ये आहे म्हणजे कसं आहे, आता लहानपणी जर मला एखादी गोष्ट आवडते तर मी आईवडिलांना सांगतो की मला ते खेळणं आवडते, मला ते शर्ट कपडा ते कपडे आवडतात, मला तसं पाहिजे. मग आई वडील काय करतात, आपल्याला पुरवतात आणि ते आपल्याला पुरवल्यानंतर मग आपण काय करतो, त्या गोष्टीला आपण थोडे दिवस काहीतरी सवय झाली की ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. मग आपण तशाच प्रकारे दुसरी गोष्ट पण मागतो, तशीच पाहिजे पण वेगळी पाहिजे, थोडी मोठी पाहिजे. समजा एक उदाहरण, एक कार, छोटीशी गाडी जी पाठी ढकलली की जाते, आपल्या सर्वांना माहिती आहे लहानपणापासून. नंतर आपली ती मागणी होते, आता मला रिमोटवाली पाहिजे. मग रिमोटवाली कुठे पडली आहे, ती पहिली जुनी जी होती ती ती कुठे पडली आहे ती माहिती नाही. मग रिमोटवाली तिला पण हळूहळू तिला पण संपलं. आताच्या लाईफमध्ये आपण आता ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डरचा मी तुम्हाला परफेक्ट एक स्टार्ट टू एंड पर्यंत एक स्लॉट सांगतो. आपल्या लाईफमध्ये आपण जर एखादी कुठली गोष्ट बघतो, जर व्यसन असेल किंवा सवय असेल, कुठलेही काही असेल, एकदा बघितलं आपल्याला ते आकर्षित वाटतं. मग आकर्षित वाटल्यानंतर आपण काय करतो, ती गोष्ट घेतो, तात्पुरती घेतो. पण ती तात्पुरती घेतल्यानंतर त्याची आपल्याला आवड होऊन जाते आणि आवड झाल्यानंतर आपण काय करतो, तशा अजून 10 गोष्टी तशा सेम म्हणजे एकदम तशा दिसणारच, तशा म्हणजे मला तीच गोष्ट वेगळ्या प्रकारे पाहिजे. मग आपण वेगळ्या अँगलने वेगळ्या दृष्टिकोनाने आपण ते करायला बघायला सुरुवात करतो. मग आपण सुरुवात करतो, मग परत काय करतो, आपण त्या गोष्टीला घेतल्यानंतर खूप वेळ त्या गोष्टीच्या आहारी होऊन जातो. व्यसन म्हणा, आता व्यसनच झालं ना. पहिला तर आपण एक छोटासा एक बोर्ड बघतो, दारू पिताना व्यक्तीला बघतो, सिगरेट पिताना व्यक्तीला बघतो. मग नंतर आपल्या मनामध्ये येतं, चल ना आपण पण ट्राय करून बघूया. मग आपल्याला सवय लागून जाते. मग आपण किंवा दारुडा किंवा मग आपण स्मोकर किंवा जे काय असेल ते. आता हा झाला एक ॲडिक्टचा पार्ट. पण आपल्या आयुष्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत ज्याच्या आहारी आपण गेलेलो आहोत. पहिला बघतो, पहिला आवड येते, आवड झाल्यानंतर जी सवय होऊन जाते, सवय झाल्यानंतर ती गोष्ट आपल्या सातत्याने पुढपर्यंत म्हणजे खूप उंचापर्यंत ती चालू राहते. मला तेच पाहिजे. ते लोक म्हणतात, अरे काय ह्याच्यामध्ये राहिले तू, तेच करतोय. मग आपण म्हणतो नाही मला हे आवडतंय. आता पहिला ऑब्सेशन झालं, आपण त्या गोष्टीला आवड दिली, नंतर त्याचा कन्वर्ट झालं डिसऑर्डरमध्ये. मला त्याची कंपल्शन, त्याचा आवड झाली नाही, मला ते पाहिजे. नंतर मग ती डिसऑर्डर झाल्यानंतर आता ती गोष्ट तुमच्याकडनं लांब होऊ शकत. आपले प्रॉब्लेम्स असेच आहेत, आपले आवडीनिवडी तसेच आहेत. आज आपण सर्वच जण ऑनलाईन शॉपिंग, मार्केटला कोण जाईल यार, तिकडे त्या दुकानात कोण जाईल, तिकडे 500मध्ये आहे, इकडे या 300मध्ये भेटते, 30 क्वालिटी आहे. एक काम करा, ऑनलाईन सर्व मागव, घरी बसल्यावर सर्व येईल.
मग आपल्याला ऑनलाईन हळूहळू सर्व मागण्याचं ती आपली सवय झाली आता ऑनलाईन सर्व गोष्टी म्हणजे फ्लिपकार्ट, सॉरी मी नाव नाही घ्यायला पाहिजे, मी सर्व गोष्टींचं सर्व ब्रँडचं हे हळूहळू करता करता सर्व हे मागव ते मागव. मग आता मी काय झालं आहे, एक मला ऑब्सेशन होता तो कन्वर्ट झाला कंपल्शनमध्ये, कंपल्शन का ऑर्डर झाला डिसऑर्डरमध्ये. आता जेवण वगैरे सर्व गोष्टी आजकालचं आपलं आयुष्य 4 पावलं जाऊन, म्हणजे पहिला आपण एक फेरफटका मारायला जात विचार करायचो, अरे कुठे चांगले कपडे भेटतात रे, अरे कुठे जेवढं चांगलं भेटतं रे बाबा, चल ना आपण तिकडे जाऊया, हे करूया ते करूया. पण आता असं झालंय की आज खरं आहे, मी असं वाटत असेल की फक्त मी बोलतोय आणि मी अनुभवतोय आणि बघतोय, पण काही लोकांना सर्वांना घरीच पाहिजे, सर्व काही गोष्टी घरीच पाहिजे, कपडे घरीच पाहिजे, जेवण घरीच पाहिजे. मी रोज नाही म्हणत आहे, पण आपल्या ती सवय झालेली आहे. ती सवय आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी आपल्याला खरंच ती बदलणं गरजेचं आहे. ठीक आहे ना, तुम्ही जेव्हा आपण ऑनलाईन शॉपिंग करतो तर 10 पैकी 7 वेळा आपण खुश राहतो, पण 3 वेळा, बाकीचे 3 वेळा आपण नाखुश राहतो. का? आपण बघितलं पिक्चर वेगळं होतं, त्याची दृष्टी वेगळी होती, त्याच्यावर लिहिलेलं खूप वेगळं होतं आणि आपल्याकडे आलं ते काय ते वेगळं झालं. मग आपण बोलतो अरे शिट यार, हे काय ते वेगळं झालं यार, कशाला. त्यापेक्षा एक काम करा, म्हणजे जवळपास तुमच्या ओळखीचं कोणी असेल तिकडे जा आणि आपल्याला दर महिन्याला 2-3 वेळा शॉपिंग करायलाच पाहिजे. काय गरज आहे? आपण नॉर्मल लाईफ का जगू शकत नाही? आपण नॉर्मल का राहू शकत नाही? अरे आपल्याकडे, आपल्या मित्रांनो, आपल्याकडे कपडे आहेत, घर आहे, परिवार आहे, सर्व काही आहे. अनाथ आश्रमामध्ये राहणाऱ्या व्यक्तींचं काय हो, त्यांचं काय होत असेल? ते ऑनलाईन शॉपिंग करतात, त्यांना ऑनलाईन जेवण येते, त्यांना आई वडील येत आहेत, त्यांना नातेवाईक येत आहेत, कोण नाही येते. हे करण्यापेक्षा तुम्ही त्यांना मदत करा, आयुष्यामध्ये पुण्य कमवा ना. तुमचा वाढदिवस असेल किंवा जे काही असेल, जा एखादा अनाथ आश्रममध्ये जा, ओल्ड एज हाऊसमध्ये जा, जिकडे वृद्धाश्रम आहे तिकडे जा, त्याच्यासोबत जरा बसा, आनंद करा, त्या तो एक क्षण घालवा. जे पैसे तुम्ही फालतू खर्च करणार आहात ते पैसे तुम्ही तिकडे चांगल्या कामाला खर्च करा, आनंद भेटतो ना. तिकडे ऑब्सेशन पण नाहीये, तिकडे कंपल्शन पण नाहीये, तिकडे फक्त हॅपीनेस आहे, आनंद आहे, फक्त आनंद आहे. आपला जो हा आपला विषय चाललाय, हा जो एवढ्या दिवसाचा जो प्रवास चाललाय तोच आहे. आयुष्यामध्ये काहीतरी बदल, आयुष्यामध्ये बदल म्हणजे आपल्याला हॅपीनेस, आपण आनंदी राहणं पाहिजे आणि आनंद शोधला पाहिजे. आनंद भेटत नाही, आनंद शोधला पाहिजे, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद शोधला पाहिजे. ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आज खूप प्रत्येक काही असे लोक आहेत ज्यांना ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर, त्याला OCD म्हणतो आपण, त्यांना तो प्रॉब्लेम आहे आणि त्यांना सायकेट्रिक डॉक्टरांची मदत लागते. पण मी म्हणतो डॉक्टरांची मदत लागते हे ठीक आहे, तो एक पार्ट ऑफ द मेडिकल पार्ट झाला. पण माझं एक छोटंसं उदाहरण मी त्याचे दिलं की तुम्ही यार एकदा तरी त्या व्यक्तीला, ज्याला हा ऑब्सेसिव्ह म्हणजे OCD ज्याला आहे, त्याला तुम्ही अशा ठिकाणी घेऊन जा ज्या ठिकाणी 4 लोक त्याला भेटणार आहेत, आनंदी तो होणार आहे, तो काहीतरी वाटणार आहे, त्याचा बर्थडे तिथे सेलिब्रेट होणार आहे, त्याला बरं वाटेल. अरे बाबा, मी एवढ्या मैत्रिणीमध्ये बर्थडे करणारी व्यक्ती, मी इकडे बर्थडे केला, मला किती आनंद झाला. अरे माझा मित्रांचा बर्थडे, दादा केक कापणारे बर्थडे, मी यांच्यावर बर्थडे केला, का नाही होऊ शकत?
किंवा तुम्ही बर्थडे वगैरे सोडा, तुमच्या मनामध्ये आला आनंद करायचा आहे. मला असं वाटतंय की बाबा एवढे माझ्याकडे एवढे पैसे आहेत, 2-5 जे काय असतील ते 2-5 हजार रुपये, बाबा मला असं वाटतंय की मला आनंदी व्हायचंय, मी खूप डिप्रेस झालोय. मी खरंच सांगतो, हे करून बघा. वृद्धाश्रमला जा, अनाथ आश्रमला जा, किंवा कुठेही जा, किंवा हॉस्पिटलला तरी जा, एक बिस्किटाचा पुडा तरी वाटा. तुमच्या मनावरती नाही त्याचा प्रभाव पडला तर मला सांगा, तुम्हाला आनंद आतमधून भेटेल. आणि आपण जे आपल्या आयुष्यामध्ये शोधतोय ना आनंद, तो देणारा फक्त वरचाच आहे. तो देव बघतोय की आपल्याला या व्यक्तीचे हात, जसं म्हटलं होतं, हात असे ठेवा, असे नाही. मग त्या वेळेला हा छोटासा एक उपाय करून पाहून आपण का नाही करू शकत? करून बघूया. आपला प्रवास सुरूच आहे, प्रवास सुरूच राहणार आहे. आणि मी नेहमीप्रमाणे रोज तुमच्याकडे येणार आहे. मी अजूनही तुम्हाला परत रिक्वेस्ट करतोय, एक आवर्जून रिक्वेस्ट करतोय, मला तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे त्याबद्दल थोडंफार मला एक मेसेज तर टाकू शकतो ना आपण. एक तुम्ही यूट्यूबला जर माझा व्हिडिओ पाहताय तर यूट्यूबला मग त्या व्हिडिओ पाहताना एक मेसेज तरी ड्रॉप करा की बाबा मी कुठल्या विषयावरती बोललं पाहिजे, किंवा माझे जे विषय चालले आहेत ते व्यवस्थित आहेत, किंवा तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी त्या विषयांना फरक पडत आहे का, किंवा तुम्हाला फरक पडला आहे का, काहीतरी मला कळलं पाहिजे. तर जाऊन मी हा जो आपला प्रवास आहे तुमचा आणि आमचा, आपण मिळून असा प्रवास चाललाय, त्या प्रवासाला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि घेऊन तुम्ही नाही तर मी तर घेऊन जाणारच आहे, हे माझा ठाम विचार आहे. कारण की आपला विषय आणि आपला चॅप्टर तोच आहे, आयुष्यामध्ये काहीतरी बदल, लाईफ टू बी चेंज. जास्त काही बोलणार नाही. आनंदी राहा, निरोगी राहा, एवढं खुश राहा जिकडे दुःख आलंच नाही पाहिजे. जय महाराष्ट्र.